पोरांनो, तुमची आई तर गेली, राहिलं एकटं म्हातारं. पुढचं वाटपचं काय आहे? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता मी राहतो पुण्याला, माझं आई गेल्यामुळे इकडे येणं होणार नाही. काय असं तुला नाही आजच घेऊन टाक. अरे मग मी आहे तेच म्हणून राहिलो ना. अरे आपल्या बापानी हे दिवस पाहायसाठी आपल्याला मोठं केलं होतं का? हे दादा, मला माझ्या वाट्याचा हिस्सा द्या. मी माझं इकून टाकेन आणि बिझनेस मध्ये गुंतवणूक करीन. मला काही शेती करायची नाही. तू तुझी शेती विकून निघून जाशील, त्या बापान कोणाच तोंडाकडे पाहिजे? त्या बापाला सांभाळायचा मी मक्ता घेतला का? अरे तू मोठा आहे, तू सांभाळ ना बापाला. अरे तुला तुझा स्वार्थ कळतो, मग बाप जाऊ दे देवळात, नाहीतरी देव देवळातच राहतात. बराबर. तुम्ही ना या ठिकाणी खरंच एक चूक करताय. ज्या बापाने आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं, आपल्या लेकरा बाळासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, आणि तुम्ही त्यांना कुशाल देवळात बसवायला लागले. देवळात सगळ्या प्रकारचे देव असतात हे खरंय, पण बाप नावाचा देव पाठीशी जर खंबीरपणे उभा असला ना, तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. लक्षात ठेवा.